मागच्या 3 दिवसापासून अतिवृष्टीचा फटका जो आहे हा पश्चिम रेल्वेला बसलेला आहे आणि त्यामुळं प्रवाशांचे जे आहेत हे प्रचंड हाल झालेले आहेत। मी आता विरार रेल्वे स्थानकावरती आहे, काही प्रवासी माझ्यासोबत आहेत। काय नेमकी परिस्थिती आहे, तुम्हाला कुठे जायचं आहे आणि कधी आलात प्लॅटफॉर्मवर? अभी आधे घंटे से हम प्लेटफॉर्म पे खड़े हैं। इधर की हालत इतनी ख़राब है कि पूछो मत। कोई नगर सेवक नहीं, कोई आमदार नहीं, कोई किधर भी नहीं है। एक एक माले तक पानी जाने के बाद भी कोई किधर का कोई पता नहीं है। आज विरार की हालत ऐसी हो गई है कि जैसे कि किधर आश्रम में बैठे हम लोग। इतनी ख़राब हालत में हम जी रहे हैं। कोई पूछने को आया नहीं है, कोई खाना देने को आया नहीं है, कोई कुछ करने को आया नहीं है। सब अपनी अपनी लोकल बंद है, लोकल जा रही है, लेट हो रही है, तो क्या प्रॉब्लम? लोकल का भी अभी कुछ बोल नहीं सकते हैं। कल भी देखा तो 3-3 बार बंद कर रहे हैं लोग, गाड़ी वापस चालू कर रहे हैं, बंद कर रहे हैं, चालू कर रहे हैं। तुम्ही कधी आलात प्लॅटफॉर्मवरती, काय परिस्थिती? मी आता सकाळी 6:30 वाजल्यापासून प्लॅटफॉर्मला आलो। इकडे काय लोकल ट्रेनचा काय अजून आता नाही, पता नाही आहे आणि लोक इकडे आता आपल्या प्लॅटफॉर्मवर खोळंबलेली आहेत। त्यांना कामावर जायची इच्छा आहे, पण आता कामावर ट्रेन वेळेत नसल्यामुळे आणि पाणी भरपूर वसई नालासोपारा पाणी भरपूर भरल्यामुळे लोक अजिबात प्रवास करू शकत नाही। त्यांना आता जीवाची पण भीती आहे, आपण पुढे गेल्यानंतर पुन्हा येऊ शकत नाही याची पण भीती आहे। नोकरीवर जाणं पण भाग आहे, पण जाऊ शकत नाही कारण पाण्याचा जास्त हे असल्यामुळे जाऊ शकत नाही। निश्चित तुम्ही कधी आलात या प्लॅटफॉर्मवरती, सध्याची परिस्थिती काय आहे लोकलची, कारण तुम्ही नेहमी मुंबईला प्रवास करता? मला अर्धा तास झाला इथे येऊन आणि ॲक्च्युली कसं 2 दिवसापासून कामाला नाही आहे, म्हणून ते आज कामाला जावं लागणार आहे। म्हणून कसंही लोकही कसंही करून कामाला जायचं आहे, म्हणून येण्याचा पर्याय नाही आहे, असं आहे। तरी तुम्हाला कुठे जायचं आहे नेमकं, कुठे जायचं आहे? अंधेरी स्टेशन। किती वेळापासून आहेत प्लॅटफॉर्म? अर्धा तास झाला, अर्धा तास। काय परिस्थिती आहे, कामावर जर वेळेत पोहोचलं नाही? कामावर 2 दिवस झाले, अजूनपर्यंत गेलो नाही। सॅटर्डे पासून घरी जाऊ आम्ही लोक। एवढं पाणी भरतंय, काही कोणीच दखल घेत नाहीये। तुम्हाला कुठे जायचं? हिंदी इधर जाने का है आपको? मेरे को बोरीवली जाना है। 2 दिन का तो छुट्टी हो गया, तीसरी दिन यहाँ पे आते हैं और वही ट्रेन का लफड़ा है, फिर घर पे जाते हैं, ऑटो का किराया भरते हैं। ये कितनी परेशानी हो रही है। मैं राजस्थान से हूँ, लेकिन 1 साल हो गया मेरे को देख रही हूँ। हमेशा यही प्रॉब्लम आती है, रेलवे की भी यही प्रॉब्लम आती है, पानी की भी यही प्रॉब्लम, हर जगह यही प्रॉब्लम आती है। कुठे जायचं? मला जायचं आहे दादरला। आता गेले 2 तास आहे, रात्री मी आलो 3 वाजता, कारण जी ट्रेन भाईंदरला आम्ही पकडलेली 9 वाजता, ती रात्री आली 2:30ला। 2:30 नंतर आम्ही घरी आलो, आता परत सकाळी आम्ही उठून जातोय। आता गेले 1 तास उभा आहे, ट्रेन नाही। पण माझी शासनाला विनंती आहे की तात्काळ याच्यावर काहीतरी सोल्युशन काढून लवकरात लवकर जे सामान्य चाकरमानी इथे उभे आहेत त्यांना लवकरात लवकर मार्ग मोकळा करून द्यावा, ही माझी सर्वांना विनंती आहे। जेणेकरून जे लोक 20,000 रुपये पगार घेत आहेत, आज जवळजवळ ते 4 दिवस घरी आहेत। उद्या त्यांचे सेठ लोक इथे बोलतात की कधी येणार कधी येणार, त्यांना त्यांची पूर्ण परिस्थिती लोकांना माहीत नाही की वसई विरार नालासोपारा हे पाण्याखाली गेलेलं आहे। पण त्या भाईनंतर गाड्या चालू आहेत, त्या आम्हाला माहीत आहे। पण इथून जाताना आम्हाला कमीत कमी 40 किलोमीटर चालायला लागेल। काल वसईपासून आम्ही चालत आलो आहे 6 किलोमीटर, नायगाव वसई विरारपर्यंत आम्ही चालत होतो। त्याची सर्वांनी दक्षता घेतली पाहिजे। निश्चित आपण बघितलेलं आहे की वसई विरार नालासोपाऱ्यामध्ये राहणारा जो चाकरमान्या वर्ग जो आहे हा जवळपास 20,000 पासून ते 25-30 हजारापर्यंतचं काम करणारा चाकरमान्या वर्ग आहे। मागच्या 5 दिवसापासून निश्चित या ठिकाणी अतिवृष्टी झालेली आहे। अतिवृष्टीमुळं ट्रॅकवर पाणी आलेलं आहे आणि यामुळं लोकल सेवेचा याच्यावरती फटका बसलेला आहे। मात्र हे लोकल ट्रेकवरती येणारा फटका जो आहे हा पुढच्या या अतिवृष्टीमध्ये बसू नये आणि चाकरमान्यांचे हाल होऊ नये अशी अपेक्षा पात्र या ठिकाणी आता प्रवाशाकडून केल्या जात आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष कदमसह विजय गायकवाड, TV9 मराठी, विरार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।